आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कॉमन सेन्स आहे पांढरी पाल. ऐका ना, आम्ही आमच्या दादाला म्हणायचो, दादा मला एक बहिणी आण, दादा मला एक बहिणी आण. हे पण हिला काय म्हणायचं रे? काय ग? बहिणी माझा दादा कोण सांग, बहिणी माझा दादा कोण सांग, बहिणी माझा दादा कोण सांग. आणि 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 हिचं बाळ काय म्हणेल? काय ग? आई माझा बाबा कोण सांग, 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 आई माझा बाबा कोण बाजूला चालते इकडून. ओ माय गॉड, तुम्ही ऐकलं का ती काय म्हणाली? सो पांढरी पाल चालो आम्ही. ओके ओके ना, जातो आम्ही. बाय बाय. ए आवडी बाय. काय म्हणलो होतो आपण आता? काय म्हणलो होतो? आई माझा बाबा कोण सांग, आई माझा बाबा कोण. तुझ्या ह्या प्रेग्नेन्सीचं कळाल्यापासूनच आनंदी तुला फक्त त्रास आणि त्रासच होतोय. ऑनेस्टली मला नाही माहिती तू काय विचार करतेस या क्षणाला, बट व्हॉट आय फील ना स्वानंदी, गरजेचं नाहीये प्रत्येक प्रेग्नेंट बाईने मूल जन्माला घालायलाच हवं. काय म्हणणं काय जेसी तुझं? तुझ्यावर झालेल्या रे तुझ्या बाबतीत जे झालं त्यानंतर तू हे मूल वाढवावं अशी अपेक्षा कोणीच करणार नाही तुझ्याकडून. मी तरी अजिबात नाही. जेसी, माझ्या बरोबर जे घडलंय ना, तो शॉक अजूनही मला पचवता येत नाही. माझ्यावर बलात्कार झालाय हे तुला माहितीये, मला माहितीये. माझ्या पोटातल्या बाळाला त्याला नाही दे. तुला काय वाटतंय? मला विचार येत नसेल. विचार करून करून डोकं फुटायला लागलंय माझं. काय चूक, काय बरोबर, काय पाप, काय पुण्य, काही बिघडणं झालंय. पण आता या क्षणी एवढंच वाटतंय की एक स्त्री म्हणून बाकी सगळ्यांनी माझी बाजू समजून घ्यावी. या क्षणी एवढंच वाटतंय मला. का वागलेस स्वानंदी तू अशी? चांगला मित्र होतो ना मी तुझा.
इतकी मोठी गोष्ट तू लपवून ठेवलीस माझ्यापासून. आणि मी तू माझ्याशी असं वागून माझी पावलं तुझ्याकडे सोडली जातात. हा बोलायचंय तुझ्याशी, जाब विचारायचा आहे तुला. पण मी कोण? मी कोण आहे स्वानंदीला जाब विचारणारा? आपल्यातल्या सोकॉल्ड मैत्रीची काय किंमत ठेवली तू स्वानंदी? माझ्या प्रेमासारखी मैत्री एकांकीच होती, एकतर्फी. पण का स्वानंदी, का नाही सांगितलंस तू? आपल्या मैत्रीच्या प्रेमाच्या नात्यापोटी तरी सांगायचंच ना. का नाही बोलली यार? बोलणार मी तुझ्याशी. मनाविरुद्ध चाललं की पावलं अशी पडतात. गाडीने आलास? हो, निघालो होतो. ड्रिंक अँड ड्राईव्ह कायद्याने अलाउड नाहीये, माहिती ना तुला. सॉरी. वडीलधारी म्हणून सांगतेय, दारू पिऊन गाडी चालवू नकोस. चल ये, कॉफी देते तुला. नाही, आता या वेळेला तुम्ही मला हॉस्टेलमध्ये येऊ देणं नियमात बसत नाही. त्यात मी जरा दारू पिऊन तमाशा करणाऱ्यांपैकी तू नाहीयेस, हे माहितीये मला. इथे अशा वेळी अशा अवस्थेत आलायस म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. ये आतमध्ये. नको.